मी जिथे काम करत होती त्यांनी मला असं ट्रीट केलं की तू काय करणार ह्या क्षेत्रामध्ये, पार्लर ओपन करणं काही सोपं नाहीये. तर मला त्यांना चॅलेंज करायचंय. मला असं बोलली की मला स्वतःचा सलॉन ओपन करायचा. तेव्हा माझं वय होतं फक्त 19. वडिलांना न कळता मी पार्लरचा कोर्स केला आणि खूप छोटंसं दुकान. अजूनही आज माझं सलॉन त्याच जागेवर आहे. तिथून मी मेन रोडला आली. आज माझे 3 ब्रँचेस आहे. स्टिक नाही लावणार, आपणच छान नाही दिसणार तर आपल्याकडे कसं कोण येणार. आणि मला माहिती पप्पा घ्यायला येणार आहे. 10 मिनिटं अगोदर मी सगळं पुसून काढायची. मग माझ्या वडिलांनीच मला उठवलं की तुला शॉप नाही ओपन करायचंय का, बंद आहे का. म्हटलं नाही करायचंय. तर माझे वडील बोलले आजपासून तू लिपस्टिक आहे ना पुसू नको, लावूनच ये. तर मला असं एकदम रडायला आलं. थँक्यू सो मच. मी रम्या रेड्डी, साऊथ साईडची आहे. आणि थँक्स फर्स्ट स्मार्ट मराठीला अँड भाग्यश्रीला जे की मला इथपर्यंत त्यांनी बोलवलं बद्दल. आणि सॉरी माझं मराठी थोडं जसं ते बोलले तसं माझ्याही मराठीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. अँड मी तुम्हाला खूप वेळ नाही घेत, एक 5-10 मिनिटात मी माझी स्टोरी एक स्मॉलमध्ये सांगते. जे की मी हा इंडस्ट्रीमध्ये यायचं कारण असं होतं, तुम्हाला तर माहिती, ते साऊथ साईडला एज्युकेशनसाठी खूप फर्स्ट प्रायोरिटी देतात. बिकॉज अभ्यास म्हणजे खूप इम्पॉर्टंट. तर मी तर खूप वीक होती, मला काय अभ्यासात एवढा इंटरेस्ट नव्हता, तरी मला करायचं होतं तर मी करत होती. जसं माझा 10th झालं तर वॅकेशनमध्ये सुट्टी भेटतात, तर मी असं होतं की काहीतरी कोर्सेस केला पाहिजे. तेव्हा मी जस्ट एक 6000 मध्ये माझ्या घराच्या बाजूला एक कोर्स होता जे की पार्लरचं, की 6000 मध्ये तुम्हाला कोर्सेस शिकवला जाणार. आणि मी म्हटलं 6000 म्हणजे ठीक आहे. तर मी गेली, ऍडमिशन वगैरे घेतलं आणि मला त्याच्यात करता करता असं वाटलं की यार मस्त आहे, म्हणजे केलं पाहिजे, पुढे पण अजून शिकलं पाहिजे. तर घरी असं होतं की नाही तू हे सगळं नाही करायचं. आपल्या साऊथमध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय बोलतील लोक, वडील बोलायचे काय बोलतील लोक की तू केस कापणार, हे करणार. तर मला असं हे झालं की म्हणजे वडील असे बोलतायत, तर मी म्हटलं की ठीक आहे. पण माझे वडील सुद्धा टॅक्सी चालवायचे, म्हणजे आम्ही खूप मिडल क्लासमधनं होतो आणि जॉईंट फॅमिली आमची होती, खूप मोठी फॅमिली आहे. तर मी वडिलांना बोलली की मलाही आवडत नाही तुम्ही टॅक्सी चालवतात. तर मलाही कोणी विचारलं तर ना असं गिल्टी फील होतं की तुझे वडील काय करतात, तर मी कसं त्यांना सांगणार टॅक्सी चालवतात. तर माझ्या वडिलांना खूप असं हे झालं, तू अशी म्हणजे डायरेक्टली असं कसं हे म्हणजे तू हे करतेस. तर मी म्हटलं की मलाही शिकायचं आहे ना, तुम्ही मला थोडं सपोर्ट करा. तर वडील नाहीच बोलले. तर मी हार नाही मानलं. मी म्हटलं की ठीक आहे, 2 महिन्यात आपण एवढं शिकलो, पुढे अजून पप्पांना कन्व्हिन्स करूया. असं करता करता माझं 11वी 12वी झालं. परत 12वी नंतर मला असं वाटलं की आता नक्कीच केलं पाहिजे. त्यांचं असं होतं की 12th तरी कम्प्लीट कर. तर मी वडिलांना बोलली आता मला करायचंय, तरी वडील नाहीच बोलले. तर मी वडिलांना न कळता, बोलतात ना मम्मी सारखं म्हणजे गॉड गिफ्ट काहीच नाहीये, वडिलांना न कळता मी पार्लरचा कोर्स केला, खूप ऍडव्हान्स लेवल. आणि मी जॉबला सुद्धा जात होती, हे माझ्या वडिलांना नव्हतं माहिती. आणि माझ्या मम्मीने खूप मला सपोर्ट केला. आणि मम्मी नेहमी बोलायची की कळून देऊ नको, नाहीतर मला वडील बोलतील की म्हणजे तू असं सपोर्ट केला असतील. पण मी पार्ट टाइम जॉब म्हणून करायची, जसं की सलॉन मध्ये पण जायची. आणि वडिलांना त्या टायमिंगला मी सांगायची की मी ऍडव्हान्स कोर्स काहीतरी करायला जाते, पण कोणता कोर्स हा नव्हता त्यांना माहिती. तर काही कारणामुळे मला तिथून आहे ना बॅक ऑफ घ्यावं लागलं. आणि मला वडिलांना असं सम टाइम असा आला की मला त्यांना खरं सांगावं लागलं. तर मी त्यांना बोलली की प्लीज मला तुम्ही सपोर्ट करा ह्याच्यात. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ठीक आहे, आता तू एवढं हे करतेस पण तुला रूल्स असणार, काही रूल्स तुला फॉलो करावं लागेल ह्या क्षेत्रात तू येणार तर. लिपस्टिक नाही लावायचं, शॉर्ट्स ड्रेस, जीन्स, टी शर्ट नाही घालायचं, जे की आपल्या साऊथमध्ये ड्रेस घालतात तसंच राहायचं. तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल. पण माझा त्यांना एवढंच नव्हतं की मला शिकायचं. मी त्यांना असं बोलली की मला स्वतःचा सलॉन ओपन करायचा. तेव्हा माझं वय होतं फक्त 19. 2013ला मी त्यांना हे ऑफर टाकलं. वडील बोलले की सलॉन कसं ओपन करणार. मी म्हटलं की नाही, मी जिथे काम करत होती त्यांनी मला असं ट्रीट केलं की तू काय करणार ह्या क्षेत्रामध्ये. तर मला त्यांना चॅलेंज करायचंय. तर वडील बोलले चॅलेंज. तर म्हटलं हो, तुम्ही मला सपोर्ट करा. तिने मला असं सांगितलं की तू नाही करू शकत, पार्लर ओपन करणं काही सोपं नाहीये. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी वडिलांना बोलली मला ओपन करायचंच आहे आणि मी करून दाखवणार. पप्पा मला बोलले तू कोणाला चॅलेंज केलं म्हणून मी सलॉन नाही तर ओपन करून देऊ शकत. तर मी म्हटलं नाही, मला त्याच्यातच माझं करिअर करायचंय, मी ह्याच्या पुढे नाही शिकणार.
तर वडील बोलले की नाही तुला करावा लागेल. मी म्हटलं नाही, मी 2 दिवस जेवली नाही, रडायची नुसती. आणि वडील मला सारखे बोलायचे की ठीक आहे नको जेवू दे तिला, किती दिवस नाही जेवणार, शेवटी तिला जेवायचंच आहे. असं करता करता तिसऱ्या दिवशी मी हार मानला. असं वाटलं की मला असं वाटतं की मला हेच करायचंय. वडील मला बोलले तिसऱ्या दिवशी, मी वडिलांना एक असं क्वेश्चन केलं की ठीक आहे मला नका ओपन करून देऊ, तुम्ही ही टॅक्सी चालवणं सोडून द्या, मलाही नाही आवडत तुम्ही हे काम करता. तर वडील काहीच नाही बोलल्या. आणि मी थोड्या वेळाने असं मला एकदम हे झालं की मी का त्यांना अशी बोलली. संध्याकाळी वडील घरी आले, मला बोलले की ठीक आहे तुला करायचं आहे ना तर कर. तर मला खूप वाईट वाटलं की मी त्यांना असं का बोलली. मी त्यांना बोलली सॉरी, मलाही असं तुम्हाला वाटतं ना तुमच्याकडे दुसरं कलाच नव्हता त्यांच्याकडे, बिकॉज ते कुठे शिक्षण नव्हतं त्यांचं, काही नव्हतं, ते फक्त टॅक्सी चालवत होते. तर त्यांना असं झालं की म्हणजे मला ही अशी कशी बोलली. तर मी म्हटलं बघा कोणतंही क्षेत्र वाईट नसतं, ते चांगलं मार्गाने केलं तर ते चांगलंच असतं. तर मी म्हटलं मी करून दाखवणार तुम्हाला की ह्याच्यात कसं काही. आता तुम्हाला तर माहितीये 15 वर्षापूर्वी ब्युटी इंडस्ट्री म्हणजे लोकांना असं वाटायचं की हे काय, पण आत्ताच तुम्ही ब्युटी इंडस्ट्री बघा की खूप टॉपला आहे. घर घरू आहे ना, मेकअप आर्टिस्ट आहे, हेअर ड्रेसर आहे, खूप नेल आर्टिस्ट आहे. तर मला असं झालेलं की मी सगळं काही शिकलं पाहिजे. मी खूप ऍडव्हान्स कोर्सेस करत करत गेली, वडिलांना खूप रिक्वेस्ट केला आणि वडील शेवटला रेडी झाले. आणि खूप छोटंसं दुकान, मला असं वाटतं की याच्याहून थोडं मोठं असेल, फक्त 7,000 भाडं होतं. 2014ला मी सलॉन ओपन केलं आणि अजूनही आज माझं सलॉन त्याच जागेवर आहे. तिथून मी मेन रोडला आली आहे. माझं 280चा एरिया असेल. आज माझे 3 ब्रँचेस आहे. आणि माझे वडील तेव्हा मला असं बोललेले, ते मला आज ते माझ्या सोबत नाहीयेत. तर मला खूप असं फील होतं की आज ते माझ्या सोबत नाहीये. ते असते तर अजून मला खूप सपोर्ट केलं असतं. तर वडिलांनी मला सपोर्ट केला आणि मी इथपर्यंत पोहोचलीये तर फक्त त्यांच्या सपोर्टमुळे. आणि त्यांनी मला ऐकलं, कारण की आजकाल वडील फक्त एकच बोलतात, आई वडील, की शिक्षण शिक्षण शिक्षण. पण त्यांनी मला ह्या गोष्टींसाठी सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर ना पण म्हणजे असं होतं की वडिलांचं मी सलॉन ओपन करून देईल, लिपस्टिक नाही, केस मोकळे नाही ठेवायचे, मी सगळ्या गोष्टीला ऍग्री केलं आणि रेडी झाली. माझं खूप छान सलॉन चालत होतं. पण सडनली बोलतात ना बॅड टाइम्स पण येतात, सगळं सीझन होतं, गणपती दिवाळीत खूप आपल्याकडे क्लायंट्स असतात ना. पण मी पप्पांचं नाही ऐकलं. मी काय करायची, त्यांच्यासोबत जायची, सलॉन पर्यंत मला सोडायला यायचे, आतमध्ये जायची, लिपस्टिक लावायची, कामं वगैरे करायची. आता तुम्ही सांगा, लिपस्टिक नाही लावणार, आपणच छान नाही दिसणार तर आपल्याकडे कसं कोण येणार. तर मी आतमध्ये जायची, लिपस्टिक्स वगैरे लावायची आणि मला माहिती पप्पा घ्यायला येणार आहेत, 10 मिनिटं अगोदर मी सगळं पुसून काढायची. मग त्यांना नेहमी असं वाटायचं की हा म्हणजे ही फॉलो करते. असं करता करता मी खूप म्हणजे बोलतात 1.5 वर्ष तरी मी ते फॉलो करत आली आणि कधीच त्याच्यात असं मी अटकली नाही गेली. दिवाळीचा सीझन होता, रात्री 1:30 वाजले आणि घाईघाईत मला सगळं घरी जायचं होतं आणि त्या टायमिंगला मी लिपस्टिक म्हणजे काढायला विसरली. तर मी जसं डोर ओपन केलं, माझ्या पप्पांनी माझ्या डायरेक्ट लिप्सकडे बघितलं. तर मी असं त्यांच्याकडे बघतच राहिली की मग मला क्लिक झालं की मी लिपस्टिक नाही काढलं. मी काहीच नाही बोलली, मी काढलं सुद्धा नाही, मी मान खालती केलं, त्यांच्यासोबत चालत घरी गेली. काहीच ते मला बोलले नाही, ओरडले नाही काही. मी रात्रभर झोपली नाही. सकाळी म्हणजे उठून माझे वडील माझ्यासोबत नेहमी येतात सलॉन मध्ये सोडायला. तर माझी म्हणजे झोपायची मी ऍक्टिंग केली, बिकॉज मी झोपलीच नाही, कारण की मला टेन्शन होतं की मी सकाळी कसं जाऊ, वडील काय बोलणार मला. तर मी झोपायची ऍक्टिंग केली आणि पप्पा माझ्या मम्मीला बोलतात हिला शॉप नाही ओपन करायचंय का, किती वाजले अजून ही उठली नाही. मला उठायची भीतीच एवढी होती की आता उठल्यावर हे काय बोलतील, जाऊन ओपन करू की नको. तर माझ्या वडिलांनीच मला उठवलं की तुला शॉप नाही ओपन करायचंय का, बंद आहे का. म्हटलं नाही करायचंय. उठलो, नाश्ता केला, ते मला सोडायला दुकानपर्यंत आले. आणि मला कसं गिल्टी फील होत होतं की मी सॉरी बोलू का, काय बोलू, कसं स्टार्ट करू. तर माझे वडील बोलले आजपासून तू लिपस्टिक आहे ना पुसू नको, लावूनच ये. तर मला असं एकदम रडायला आलं. आतमध्ये मी गेली, वडील मला सोडले, मी खूप रडली. आणि मला असं झालं की यार मी त्यांना फसवलं, जे की त्यांनी मला एवढं बोलतात ना सपोर्ट केला आणि मी त्यांना फसवलं. संध्याकाळी परत ते घरी जाताना मी त्यांना ना सॉरी बोलली, म्हटलं असं मला नव्हतं करायचं. ते बोलले नाही तू एवढं दिवस करत होती म्हणजे, पण तू मला घाबरून पुसायला विसरलीस ना, ह्याचा अर्थ तू तिथंच माझं मन जिंकलंस. तर मला तुझ्यावरती खूप विश्वास आहे की तू चुकीच्या मार्गात नाही जाणार, तू जे काय करणार चांगलं करणार.
तर तिथे माझं फर्स्ट बोलतात ना सक्सेस आहे की मी माझ्या पप्पांचं मन जिंकलं आणि त्याच्याचमुळे आज मी इथे आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या पोरांना सपोर्ट करावं, त्यांचं ऐकून घ्यावं. थँक्यू सो मच.